आठवा. 20 तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेलं असतं, आधारासाठी भिंती केलेल्या असतात, हाडाची काडं केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं. आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घरच जर कुणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत असेल याचा एकदा विचार करा. आणि ज्या बापानं या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या तरुणासाठी, इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची 55-60 वर्ष दिली, त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला. पक्ष काढला, चिन्ह काढलं, नेते गेले, मंत्री गेले. सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता, आतून तुटला असता. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला. तो म्हटला मी झुकणार नाही. तो योद्धा म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. भावांनो, त्या बापाची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. त्या बापासाठी लढायचंय, कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं. त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधी बापाला हरवू द्यायचं नसतं. एवढीच तुम्हाला प्रत्येकाला आण आहे. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात नेली. आज जर त्या पवार साहेबांना आव्हान दिलं असेल तर त्याला उत्तर तुम्हाला सगळ्यांना मतदानातून द्यायचंय, 20 तारखेला द्यायचंय. जर कोणी दादागिरी अरेरावी करत असेल तर बारामतीची जनता भोळी, तसा शिवशंकर सुद्धा भोळा. पण जर दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय तिसरा डोळा. आणि हा संकेत नियतीचा 3 नंबरचं युगेंद्र दादाच्या नावा पुढचं बटन दाबून, तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून युगेंद्र दादांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा. इतिहास घडवण्याची संधी आहे आणि हा इतिहास या मातीत तुम्ही घडवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.